नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्री उदय लोध जे भारतीय पातळीवरचं पेट्रोल आणि डिझेल असोसिएशनचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे, त्यांच्या मुलाखतीची मला कधी नव्हे तेवढी आज जास्त गरज वाटली होती. राईट. कारण ज्या पद्धतीची परिस्थिती लोध साहेब तयार झाली आहे, कुठे कोल्हापूरमध्ये रेशनिंग लावलंय, छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशनिंग लावलंय, चारचाकीसाठी काही 2 का 3च हजार आणि दुचाकीसाठी. सो मला तुमच्याकडनं अगदी सविस्तर समजून घ्यायचंय की महाराष्ट्रातली सद्यस्थिती काय. असं आज असं झालंय, आज म्हणण्यापेक्षा गेले 2-3-4 दिवस जे काही ऑइल कंपन्यांनी आमच्या पेमेंटच्या टर्म्स बदलल्या तिथपासून हे चक्र सुरू झालं. पेमेंटच्या टर्म्स बदलल्या हे थोडंसं पुन्हा एकदा समजून घेऊ की आम्हाला काही फार मोठं उधारी मिळत नव्हती, परंतु सकाळी गाडी भरण्यासाठी लवकर एक सिस्टमला आम्हाला एक आमच्या अकाउंटला क्रेडिट असणं आवश्यक असतं. अदरवाईज त्या गाडीचं इनव्हॉइस जनरेट होत नाही. म्हणून त्या दिवसापुरतं ते क्रेडिट असतं. सकाळी गाडी गेल्या गेल्या भरली जाते, कारण त्याला एक क्रेडिट फॅसिलिटी ती सिस्टीम पुरती दिसते. मग माझी 20 लाखाचं क्रेडिट असेल तर मला 20 लाखाची गाडी माल भरून मिळतो. संध्याकाळपर्यंत आम्ही ते एवढे पैसे त्या आमच्या खात्यात जमा करायचे असतात. ही फॅसिलिटी त्यांनी अचानक विड्रॉ केली आणि असं सांगितलं की तुम्ही आम्हाला पैसे ऍडव्हान्स मध्ये पाठवा, तरच तुम्हाला माल तुमचं इनव्हॉइस जनरेट होईल. त्यावर आम्ही त्यांना विनंती केली की असं अचानक करू नका, आणि त्याच्यानंतर काही दिवसाचा डिले त्यांनी घेतला. पण 8 दिवस गेले आणि नंतर त्यांनी मात्र हे स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं, आणि आता आमचे पैसे खात्यात जमा झालेले दिसल्यानंतर आमचा नंबर लागण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि हे फारच गंभीर आहे. का भरता येत नाही? उदयजी, हे फार गंभीर आहे. याचा अर्थ पुरवठ्यामध्ये अडचण नाहीये, क्रेडिट आवश्यक आहे. पूर्वी जे नव्हतं त्याच्यामुळे सगळा गोंधळ तयार झालाय. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली हे नाक दाबलेलं आहे अनावश्यक. याच्यामध्ये ऑइल कंपन्यांनी सांगितलं की तुमचे पैसे अगोदर दाखवा. आता त्यांचा डीलर म्हणून आम्ही काही आमचं स्थान बदलू शकतो का रोज? नाही. आम्ही आहे त्याच कंपनी बरोबर राहणार आहोत. त्यांचं असं काही आमच्या आणि कंपनीच्या रिलेशनशिप मध्ये कोणताही बदल घडू शकत नाही. परंतु त्यांना या एकूणच टंचाई सदृश परिस्थितीचा कंपनी घेतलेला हा फायदा आहे, आणि त्यांनी आम्हाला या टर्म्स बदलल्या. कॉल येतोय मध्ये, त्याच्यामुळे होते. तर त्यांनी आमच्या टर्म्स बदलल्या. आणखी या पद्धतीनं जोपर्यंत त्यांच्या पोर्टलवर माझे बॅलन्स, आता माझा बॅलन्स सकाळी डेपो उघडताना कारण 1 दिवसाचे ऍडव्हान्स पैसे कुठल्याही डीलरकडे नसतात. मग 10:30ला बँका उघडतात, त्याच्यानंतर कॅश जमा होते, डीलर लांबून येतात. 5-25 किलोमीटर ऍव्हरेज सगळ्यांचे बँका काही ग्रामीण मधून दूर आहेत. बँका कॅश काउंटिंग, नंतर त्यांचं पासिंग, नंतर आरटीजीएस, नंतर ते ट्रान्सफर होणं, आणि या 3-3.5 तासाची प्रोसेस असते की जे पैसे मी बँकेत भरल्यानंतर अकाउंटला दिसायला लागण्याची एवढा अवधी जातो. आणि हे होईपर्यंत बहुतेक सगळ्या डेपोनी असं केलं की नाही, आता काही दुपारी 3लाच डेपो बंद, संध्याकाळी 4ला डेपो बंद, असं एक नवीन धोरण त्यांनी घेतलं. त्यामुळे आमच्या गाड्या तिथे असून, पैसे माझ्या ताब्यातून कंपनीला ट्रान्सफर झालेले, बँकेसाठी गेलेले असून आमच्या गाड्या भरत नाहीत, ही तिथली फॅक्ट आहे. हे पण मग 2 गोष्टीचं मला क्लॅरिफिकेशन द्या की हे असं अचानक करण्यामागचं कारण काय, एक, आणि दुसरं 4 वाजताच डेपो बंद करण्यामागचं कारण कारण त्यांना काम, याच्या पाठीमागचं धोरण असं आहे की प्रत्येक लिटर विकला जाणारा ऑइल कंपनीला नुकसान देतोय. मग डिस्करेज द सेल्स, जेवढं कमी विकाल तेवढं कमी नुकसान होईल, हे ऑइल कंपनीचं धोरण आहे. व्हेरी शॉकिंग. ते ऑफिशियली असं म्हणू शकत नाहीत की व्हेरी शॉकिंग, आमच्याकडे माल नाही हे ते म्हणू शकत नाहीत. मग ते अशा काहीतरी कारण काढतायत. आता एक पैसे पोचले की त्याच्यानंतर ते म्हणतात की तुझ्या टाकीमध्ये 2 दिवस तुझा ऍव्हरेज सेल आहे, तर तेवढा 2 दिवसाचा स्टॉक तुझ्या टँकमध्ये आहे.
त्यामुळे हम्म. तुला आज आम्ही गाडी देणार नाही. अच्छा. कालपर्यंत त्यांना असं म्हणणं असायचं की तुझ्या टाकीमध्ये एवढं जागा शिल्लक आहे आणि तुम्ही माल का नाही घेत. हम्म. आता ते उलट झालंय, तुला एवढा माल हवा कशाला. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रॉडक्ट येईपर्यंत, डीलरच्या पंपापर्यंत येईपर्यंत डिले होऊ घातलाय. हो. सध्या पेसोच्या नवीन नियमानुसार, पेसो म्हणजे पेट्रोलियम इक्विपमेंट अँड सेफ्टी ऑर्गनायझेशन, त्यांच्या हम्म. एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन, त्यांच्या नियमानुसार रात्री 11 ते 5 या वेळेला सकाळी गाडी चालवू शकत नाही टँकर. हम्म. पण डेपो संध्याकाळी उशिरा भरले. मी आता कोकणातले आमचे पंप आहेत, हे हम्म. जवळजवळ 200 किलोमीटरच्या पुढचे आहे. गाडी निघते आणि रहाटेत त्याला 11 वाजता, जिथे 11 वाजतील तिथे त्याला झोपावं लागतं. म्हणजे ती गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 5 नंतर चालू व्हायची, त्याच्यानंतर यायची, अनलोड व्हायची, अशा सगळ्या गोष्टी आहेत. थोडक्यात आतापर्यंत तुम्ही जे परिणाम मला सांगितलं त्याप्रमाणे असं दिसतं आहे की पेट्रोल कंपन्याकडे तेलाचा जो काही साठा आहे तो अपेक्षित जसा आहे तसा नाहीये. त्यामुळे ते उघडपणे सांगत नाहीये, सरकार पण उघडपणे सांगत नाही, म्हणजे पॅनिकी होऊ नये म्हणून असा भाव असेल. अल्टिमेटली ज्या रांगा दिसत आहेत त्या याच कारणामुळे तयार झाल्यात, कारण त्या पेट्रोल पंपावरती ते पेट्रोल आणि डिझेल नाहीच आहे. काही पेट्रोल पंपाच्या बाहेर आज पेट्रोल पंप बंद आहे असं जे लिहिलं गेलं त्याचं नेमकं कारण हेच आहे. थोडंसं मी तुमच्या स्टेटमेंटमध्ये बदल करतो हम्म. की कंपन्यांकडे माल नाही म्हणून ते आम्हाला देत नाहीत, की कंपन्यांना तो आम्हाला द्यायचा नाही म्हणून देत नाहीत. हे आम्हाला त्याच्या खोलात जाता येत नाही, आम्हाला माहित नाही, आम्हाला तो ऍक्सेस नाही. ओके. कंपन्यांना माल विकण्याची मानसिकता आता नाहीये, हे नाही पण निश्चित दिसेल. नाही पण ह्याच्यात सरकार वारंवार सांगते की अशी परिस्थिती नाही, अशी परिस्थिती नाही, प्रत्यक्षात उलटीच परिस्थिती ग्राउंडवर दिसते. हो, आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाही, संपूर्ण भारतामध्ये रांगा लागलेल्या आहेत. पॅनिक आहे. आणि एक नॅचरल फिनॉमिना असा असतो की एक माझ्या पंपावर गाडी यायला उशीर झाला म्हटल्यानंतर गाडी प्रॉडक्ट संपून जातं. माझं संपलं म्हटल्यानंतर जी झुंड दुसऱ्या पंपावरची तिकडे जाते, तिकडून इकडे येते, असं हे सगळं होत जातं आणि पॅनिक ओके. बाईंग व्हायला लागतं. ओके. यासाठी आता हे सगळ्याच शहरातून हे पॅनिक बाईंग व्हायला लागलं, म्हणून बहुतेक सर्व कलेक्टर्सनी ती एक ऍडवायझरी काढलेली आहे की तुम्ही 200च्या वर देऊ नका, 2000च्या वर देऊ नका, 3000च्या वर देऊ नका, कॅन मध्ये भरू नका. ओके. आणि असं सगळं केलेलं आहे. ओके. पण हे कसं आहे की हे लिपस्टिक सगळं लावण्यासारखं आहे. मूळ जो प्रश्नाचं मूळ आहे ते ऑइल कंपन्यांनी मुबलक प्रमाणात माल दिला तर ही गोष्ट काही होणार नाही. ओके. मला जर महाराष्ट्रातील 5 शहरं त्यातला 6वं शहर म्हणून तुम्ही कोकणातले घ्या, तर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ह्या शहरातले इनपुट्स काय आहेत तुमच्याकडे ते सांगा मग. नाही, फार चातुर्याने मोठ्या शहरात हा सप्लाय बऱ्यापैकी राहील याची काळजी घेतलेली आहे. आणि ही 2 नंबर केडरची जी शहर आहेत, त्याला तुमच्या भाषेत वेगळं नाव असेल तर ती याच्या खालोखालची जी शहर आहेत कमी वस्ती, इथे मात्र हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. ओके. कोकणात सगळ्यात संपूर्ण कोकणात प्रॉब्लेम आहे. ओके, म्हणजे टियर 3 आणि त्याच्या खालच्या हा, शहरामध्ये त्या बरोबर. ठिकाणी हा इश्यू आहे, बरोबर. आणि ओके. त्याच्यामध्ये डेपो पासूनचं अंतर हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर येतो. ओके. पण मग आता भारतीय म्हणजे तुम्ही आता राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष आहात म्हणून भारतातल्या कोणत्या राज्यात सगळ्यात वर्स्ट सिच्युएशन आहे आणि जरा बऱ्यापैकी मॅनेजेबल कुठे आहे? नाही, हे सगळीकडेच आहे. ओके. हे सगळीकडेच आहे. पण कॅपिटल सिटी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर इथे थोडंसं अधिक लक्ष दिलं गेलंय की तिथे पॅनिक होऊ नये जास्त. पण या सगळ्या याच्यामध्ये पेट्रोल पंप जे चालक आहेत त्यांच्यासाठीची कठीण परिस्थिती आहे. हो. दुर्दैवाने त्यांच्याबरोबर कुठे हाणामारी झाली आहे, शिवीगाळ झाली आहे, कोणाला मारलंय, अशा काही घटना भारतभरातनं कुठं रिपोर्ट झाल्यात? नाही, असं झालेलं नाही, कारण आज त्यांना गरज आहे ग्राहकाला, त्यामुळे ग्राहक आम्हाला सांभाळून घेतोय. आणि सगळ्यात जास्त रांगा लागलेलं शहर भारतातलं महाराष्ट्रातलं कुठे आहे? सगळ्याच ठिकाणी आहे. अकोला आहे, नागपूर आहे, तुम्हाला मी फोटो पाठवेन. सगळ्या ठिकाणी आहेत रांगा, काही कंट्रोल होतच नाहीये. ओके. आता मला जर एक तुमचं ऑफिशियल कम्युनिकेशन जर होत असेल तर मला जर हे तुम्ही सांगितलं की ऑइल मिनिस्टर जे आहेत केंद्रातले त्यांच्याशी तुमचं काही बोलणं होतंय का? राज्य सरकार तुमच्याशी बोलून तुम्हाला कम्युनिकेट करून जरा हे केलं तर जरा बरं राहील वगैरे असं काही सांगताय? नाही, आम्ही आज एक प्रयत्न असा केला, आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी या बाबतीत थोडस वेगळ्या विषयाने त्यांच्याशी बोललो, असं की या क्रेडिट टर्म्सच्या बाबतीत पुढचा
टप्पा असा येतो की आज बँक हॉलिडे होता, शनिवारी परत बँक हॉलिडे आहे, दोन्ही दिवस डेपो चालू आहेत, पण पैसे नसल्यामुळे डेपो चालू असून उपयोग नाही. कंपन्या असं म्हणणार आहेत की आमचे डेपो चालू आहेत, पण आम्ही ऍडव्हान्स पैसे द्यायला 2-2 दिवसाचे पैसे कुठून आणायचे? या अगोदर असं होतं की बँक हॉलिडेचा माल आम्हाला त्या दिवशी दिला जायचा आणि नेक्स्ट वर्किंग डेला आम्हाला पैसे पाठवायची एक सवलत असायची. तर हे होत नाही किंवा होणार नाही हे अँटिसिपेट करून आम्ही आज माननीय मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला आणि त्यांना याची कल्पना दिली. तर त्यांनी सांगितलं मी लक्ष घालून बघतो कसं काय होतंय, संध्याकाळ पण काही कळेल नाही, बघू आता काय. पण आज ओके माल फाईन. मात्र ज्यांचे ऍडव्हान्स पैसे नाही त्यांना त्यांच्याशिवाय दिला नाही. जरा मला तुमच्याकडनं पुन्हा एकदा महाराष्ट्राची आकडेवारी समजून घ्यायची की रोजचं महाराष्ट्राचं कन्झम्पशन आणि देशाचे कन्झम्पन किती आहे आणि साधारणपणे आता पुरवठा किती होतोय पर्सेंटेज मध्ये पुरवठ्याचं गणित सांगितलं तरी चालेल. नाही, तुम्हाला मी थोडस उत्तराकडून सांगतो की आज साधारणपणे 25% पंप हे ड्राय अवस्थेकडे चालले होते. 25%? येस. ओके महाराष्ट्र येस. ओके. आणि महाराष्ट्राची रोजची साधारण गरज किती असते पेट्रोल आणि डिझेलची स्पेसिफिक सांगता आली तर? फक्त नाही सांगता येणार. ओके फाईन. आणखीन एक आहे, तुमचे काही जे संघटनेचे सदस्य आहेत ते गॅस विक्रीचा पण व्यवसाय करतात, बरोबर? सो गॅस संदर्भातली काय आकडेवारी तुमच्याकडे नाही, माहिती? गॅस म्हणजे सीएनजी. ओके. गॅस दोन प्रकारचे, हो सीएनजी हो आणि एक सीएनजीच्या बाबतीत सरप्राईजिंगली पुरवठा म्हणजे सीएनजीचा पुरवठा नेहमी जिथे पाईपलाईननी गॅस गेलेला आहे, ऑनलाईन आहे, त्या ठिकाणी कधी अडचणी येत नाही. आणि जिथे पाईपलाईनचं नाहीये तिथे कॅस्केड मधून गॅस जातो, त्या ठिकाणी मात्र दोन सप्लायच्या मधला जो एक अंतर असतं ते मात्र सरप्राईजिंगली अजूनही तसंच आहे. आणि असं वाटलं होतं की सीएनजी पुरवठ्यावर परिणाम होईल, पण तसं झालेलं नाहीये. सीएनजी बऱ्यापैकी सुरळीत आहे, बऱ्यापैकी. ओके. हो. एक पुढच्या 5 दिवसाचं किंवा आठवड्याभराचं प्रिडिक्शन काय तुमचं? आज या गोष्टीची बऱ्यापैकी थोडस ओरड झाल्यामुळे असेल किंवा अन्य काही कारणांनी असेल, आज आमच्या तिन्ही ऑइल कंपन्यांच्या टॉप ऑफिसर्सचे मेसेजेस यायला लागलेत, पॅनिक करू नका. आणखी तुम्ही कस्टमरला अपील आहे की आपल्या कंपनीकडे आम्ही तुम्हाला पुरेसं तेल द्यायला बांधील आहोत, सरकारची कुठलीही दर वाढायची शक्यता नाहीये. हा एक पब्लिक अवेअरनेसचा जो भाग आहे तो ऑइल कंपन्यांकडून पहिल्यांदाच आज मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. दॅट इज वन. नंबर 2, सर्व कलेक्टर ऑफिसनी आज कालपर्यंत या ऍडवायझरी काढलेल्या आहेत डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भात की तुम्ही कोणालाही 200, 2000, 1000 वगैरे या प्रमाणात द्यायचं नाही. सर्वांनी कॅन मध्ये द्यायला सगळ्यांनी बंदी केली. त्याचा थोडा वेगळा विषय आहे, तो मी तुम्हाला सांगतो. पण या सगळ्यामुळे शासकीय यंत्रणा आणि तुमचे ऑइल कंपन्या या अलर्ट झालेले दिसत आहेत आणि थोडस गाडी रुळावर यायला मदत होईल असं वाटतंय. फाईन. आता हे सगळं तुम्ही सांगितलं तरी मी हा प्रश्न पुन्हा विचारतो, कारण बऱ्याच वेळेला मला असं लक्षात आलं तुमच्याच मुलाखतीत एक मुद्दा मी असं म्हटलं होतं की जिल्हा स्तरावरती ज्या सहनियंत्रण समित्या आहेत त्यांनी स्वतः सांगत राहावं की आमच्याकडे सद्यस्थिती अशी आहे. सो हे तर तुम्ही सांगितलं, ह्याच्याशिवाय तुम्हाला असं वाटतं की ह्या 4-5 गोष्टी केल्या तर परिस्थिती आणखी बऱ्यापैकी सुधारू शकते किंवा नियंत्रणात राहू शकते? हो, आता जो प्रॉडक्ट कंट्रोल करण्याचा जो प्रकार केला गेलाय डीलरला देण्याचा, त्यामुळं हे जास्त होतंय. त्यामुळे ते तसं करायला नाही पाहिजे. असं कोणी मुद्दाम घरात नेऊन भरपूर ठेवत नाही जर प्रॉडक्ट बाजारात अवेलेबल असेल तर. पण नाही म्हटल्यानंतरच लोकांची साठा करण्याची कडे कल जातो. प्रॉडक्ट कंट्रोल करायला ऑइल कंपन्यांनी गरज नाही, असं म्हणजे आम्हालाच कंट्रोल करायची गरज नाही. त्यांनी साहजिकच मार्केट स्मूथ होऊन जाईल. सेकंडली हे जे पेमेंटच्या टर्म्स त्यांनी ह्या केल्या त्या सुद्धा ते त्या प्रॉपर रिलीज केल्या, रिस्टोर केल्या जसं होतं तसं, तरी सुद्धा सर्वांचं परचेस स्मूथ होईल. परचेस स्मूथ झाली की परत मार्केटचा माल प्रॉपर होईल. फाईन. खूप सारे प्रेक्षक कमेंट्स करतायत, त्यातल्या बहुतेकांना असं वाटतं की सरकार खोटं बोलतं आहे आणि अमुक अमुक ठिकाणावरती पेट्रोल आहे असं म्हणतं, प्रत्यक्षात नाहीये. अनेक जणांना हाही प्रश्न पडलाय की ही स्थिती किती दिवस राहील. मला नाही वाटत त्याचं उत्तर कोणी देऊ शकेल. अनेक लोक आजूबाजूच्या राष्ट्राची आपल्यावर तुलना करतायत. फॉर्च्युनेटली आपल्याकडे नेपाळसारखी, श्रीलंकेसारखी परिस्थिती नाही. हे सगळं जागतिक पुरवठा साखळीतल्या अडचणीचा भाग आहे म्हणून. परंतु या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही ग्राहकांना अपील काय कराल, एवढा एक शेवटचा प्रश्न घेऊन, कारण मला हे पण समजून घ्यायचं की शासकीय गाड्यांची काय परिस्थिती आहे.
नाही हे कसं आहे, आरामात आमच्याकडे एक असं ऍडवायझरी काढली जाते की शासकीय वापराकरता 3,000 लिटर शिल्लक ठेवा, हम्म, रिझर्व्ह ठेवा. एक असा आदेश काढून कलेक्टर ऑफिस मोकळं होतं. हम्म. आता 3,000 लिटर प्रत्येक पंपावर जर गावात 5 पंप असतील तर 15,000 15,000 माल हा लिटर. म्हणजे तो कितीतरी अपेक्षेपेक्षा जास्त राहिला. शासन निर्धास्त होऊन जातं, त्यांना कधी माल मिळणार आहे. आणि तो अँब्युलन्स असतील किंवा काय असतील यासाठी ठीक आहे, पण तो गरजेपेक्षा जास्त ठेवला जातो रिझर्व. त्यामुळे त्यांचं बरं चालतं, त्यांना काही अडचण येत नाही. हम्म. सर, थँक्यू सो मच. तुमच्या मुलाखतीची गरज होती, तुम्ही स्पष्टपणे सांगितलं आणि सार त्याचा एवढाच आहे की पेट्रोल कंपन्याकडे आहे की नाही तेलाचा साठा, कारण ते काही स्पष्टपणे सांगत नाही, पण तुम्हाला मात्र पुरवठ्यामध्ये अडचणी आल्यात आणि तो पुरवठा सुरळीत नसल्यामुळे परिस्थिती अशी झाली की 25% पंप आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्रातले बंद आहेत. तर थँक्यू सो मच. पुन्हा आपण बोलूया. लोक